मेष राशी 9 ते 15 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशी या आठवड्यात काळ अशा एका वळणावर येऊन उभा ठाकला आहे जिथे तुमच्या आयुष्यातील अनेक गुपिते जगासमोर येणार आहेत। मेष राशी ग्रहांची बदलती चाल तुमच्या नशिबाच्या पटावर एक वेगळाच खेळ मांडत आहे। या आठवड्यात आकाशमंडळात मंगळ आणि शनीची अशी काही युती होत आहे जी तुमच्या संयमाची परीक्षा घेईल। तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सध्या अशा स्थितीत आहे की तो तुम्हाला प्रचंड ऊर्जा तर देईलच, पण त्यासोबतच तुमच्या शत्रूंनाही सक्रिय करेल। सावध राहा, कारण तुमच्या पाठीमागे नेमके काय शिजत आहे याचा पत्ता तुम्हाला लवकरच लागणार आहे। मेष राशी ग्रहांची चाल सूचित करत आहे की या आठवड्यात राशीचक्रातील बदलांमुळे तुमच्या कार्यक्षेत्रात प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता आहे। राहूची वक्रदृष्टी तुमच्या गुप्त शत्रूंना बळ देऊ शकते, ज्यामुळे तुमच्या कामाची पद्धत किंवा तुमचे यश चोरण्याचा प्रयत्न केला जाईल। तुमच्या प्रगतीवर कोणाची तरी नजर लागली आहे हे तुम्हाला या आठवड्यात प्रकर्षाने जाणवेल। एखादा अनपेक्षित फोन कॉल किंवा मेसेज तुमच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही निर्माण करेल। हे संकटाचे संकेत आहेत की संधींचे। हे ओळखण्यासाठी तुम्हाला तुमची आंतरिक शक्ती जागी करावी लागेल। मेष राशी या आठवड्यात चंद्र आणि शुक्राचे भ्रमण तुमच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आणू शकते। ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता त्याच व्यक्तीचा खरा चेहरा समोर आल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते। ग्रहांच्या या खेळामुळे तुमच्या आरोग्यावरही सावट येण्याची शक्यता आहे। विशेषतः रक्ताभिसरण आणि पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका। हा आठवडा तुम्हाला अशा सत्याचा सामना करायला लावणार आहे जे पचवणे सोपे नसेल। नशिबाच्या या चक्रव्यूहात तुम्ही स्वतःला सावरू शकाल का, की येणाऱ्या संकटांपुढे नतमस्तक व्हाल? हे सर्व तुमच्या कर्मावर आणि स्वामींच्या कृपेवर अवलंबून आहे। मेष राशी या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात अशा काही घटना घडणार आहेत ज्या तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतात। ग्रहांची चाल सूचित करत आहे की तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती पाहून काही लोक ईर्ष्येने पेटले आहेत। तुमची बोलण्याची पद्धत, तुमचे निर्णय आणि अगदी तुमची स्टाईल सुद्धा कोणीतरी चोरून कॉपी करत आहे। सावध रहा, कारण तुमच्या कष्टाचे श्रेय लाटण्यासाठी पडद्यामागे मोठे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता आहे। या आठवड्यात एखादा असा गुप्त शत्रू समोर येईल ज्याचा मुखवटा गळून पडल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ संधींचा असला तरी मिळालेली ऑफर नक्की कशासाठी आहे आणि त्यामागे कोणाचा हात आहे हे तपासल्याशिवाय पाऊल टाकू नका। मेष राशी व्यवसायाच्या बाबतीत हा आठवडा अतिशय गूढ आणि उत्कंठावर्धक ठरणार आहे। तुमच्या व्यापारात अचानक एक प्रकारची शांतता किंवा संतपणा जाणवेल, पण ही वादळापूर्वीची शांतता असू शकते। ग्रहांची स्थिती अशी आहे की तुम्हाला एखाद्या मोठ्या सरकारी कामात किंवा प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून लाभ मिळण्याचे संकेत आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागण्याची भीती आहे। तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा रखडलेल्या कामातून अचानक पैसा येईल, पण त्यासोबतच एखादे मोठे आर्थिक संकट किंवा सरकारी नोटीस सुद्धा तुमच्या दारी उभी राहू शकते। या आठवड्यात व्यवहाराच्या बाबतीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, कारण ज्याच्यावर तुम्ही विसंबून राहता तोच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता नाकारता येत नाही। मेष राशी या आठवड्यात तुमच्या आरोग्याच्या आणि वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत काळ अतिशय गूढ आणि भीतीदायक वळण घेताना दिसत आहे। ग्रहांची वक्रदृष्टी तुमच्या आरोग्यावर मोठे सावट आणू शकते। विशेषतः दूषित पाण्यामुळे होणारे आजार तुम्हाला ग्रासण्याची शक्यता आहे। तुमच्या घरात येणारे पाणी हे केवळ पाणी नसून ते तुमच्या आरोग्यासाठी एक छुपे संकट ठरू शकते। त्यामुळे पाणी पिताना ते अमृत आहे की विष याची खात्री करूनच प्या। महिलांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील असून छातीशी संबंधित किंवा काही जुन्या विकारांकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते। एखादी अनपेक्षित वैद्यकीय चाचणी किंवा शस्त्रक्रियेची भीती तुमच्या मनात धडकी भरू शकते। यासाठी स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या, कारण या आठवड्यात होणारा छोटासा निष्काळजीपणा भविष्यात मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकते। नातेसंबंधांच्या बाबतीत या आठवड्यात अशा काही सत्यांचा उलगडा होणार आहे ज्यामुळे तुमच्या नात्याची वीण उसवू शकते। तुमच्या जोडीदाराचे किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचे असे काही गुपित तुमच्या समोर येईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। जुन्या प्रेमाचा किंवा भूतकाळामधील एखाद्या व्यक्तीचा अचानक झालेला प्रवेश तुमच्या सुखी संसारात वादळ निर्माण करू शकतो। नातेसंबंधात असूनही तुम्हाला एकटेपणाची जाणीव होईल
आणि समोरच्या व्यक्तीचा प्रत्येक शब्द तुम्हाला हर्ट करण्यासाठी आहे की काय अशी भीती वाटत राहील. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ परीक्षेचा आहे, कारण अभ्यासापेक्षा तुमचे मन भरकटण्यासाठी अनेक प्रलोभने समोर येतील. तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी काही मित्र बनून आलेले शत्रू तुम्हाला चुकीच्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतील. पण या चक्रव्यूहातून तुम्ही स्वतःला कसे बाहेर काढता यावरच तुमचे यश अवलंबून आहे. मेषराशी, या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधांच्या आडवे असे काही सत्य येणार आहे ज्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर काटा येईल. ग्रहांची चाल सूचित करत आहे की तुम्ही ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत आहात त्या व्यक्तीचा एक असा चेहरा तुमच्या समोर येईल जो आजवर अंधारात होता. त्यांच्या मनात असलेले कपट या आठवड्यात उघड होऊ शकते. हा खुलासा इतका मोठा असेल की तुम्हाला आपल्या नात्यावरचा विश्वास उडाल्यासारखे वाटेल. भीती वाटणे साहजिक आहे, कारण ज्याला तुम्ही आपले मानले तोच तुम्हाला सर्वात मोठा शत्रू तर नाही ना असा प्रश्न तुमच्या मनात घर करेल. या आठवड्यात एखाद्या जुन्या प्रियकराचा किंवा प्रियसीचा अचानक तुमच्या आयुष्यात झालेला प्रवेश तुमच्या सुखी संसारात वादळ निर्माण करू शकतो. मेषराशी, विवाहाच्या बंधनात असलेल्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय गूढ आणि भावनिक संघर्षाचा ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात अचानक झालेला बदल तुम्हाला अस्वस्थ करेल. तुम्हाला सतत असे वाटत राहील की कोणीतरी तुमच्या दोघांमध्ये भिंत उभी करत आहे. या आठवड्यात तुमच्या जोडीदाराच्या भूतकाळातील एखादे असे प्रकरण समोर येईल जे तुमच्या संसाराची शांतता हिरावून घेऊ शकते. मनात दाटलेली भीती आणि एकमेकांबद्दलचा संशय यामुळे तुमच्यात मोठे वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही नात्यात असूनही तुम्हाला प्रचंड एकटेपणा जाणवेल. समोरची व्यक्ती तुम्हाला दुःखी करण्यासाठीच बोलत आहे असा भास तुम्हाला होत असेल. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल, अन्यथा एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचे हसते खेळते नाते कायमचे तुटू शकते. मेषराशी, या आठवड्यात ग्रहांची वक्रदृष्टी आणि तुमच्या आयुष्यावर येणारे संकटांची सावट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सध्या काहीसा पीडित असल्याने तुम्हाला दररोज सकाळी अंघोळ केल्यावर ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणे अनिवार्य आहे. तसेच या आठवड्यात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि पाण्याचे संकट टाळण्यासाठी तांब्याच्या पात्रातील पाणी पिणे तुमच्यासाठी रक्षा कवच ठरेल. शक्य असल्यास मंगळवारी हनुमानाला शेंदूर अर्पण करा आणि हनुमान चालिसाचे पठण करा. हे उपाय केवळ विधी नाहीत, तर तुमच्या भोवती निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्याचे सामर्थ्य त्यात आहे, ज्यामुळे येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होईल. मेषराशी, कौटुंबिक कलह आणि गुप्त शत्रूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एक विशेष उपाय सांगितला आहे. या आठवड्यात तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात गायीच्या तुपाचा दिवा लावून श्री स्वामी समर्थ मंत्राचा मनोभावे जप करा. तुमच्या आयुष्यात जो काही अंधार किंवा भीती दाटली आहे ती घालवण्यासाठी परमेश्वराची कृपाच तुम्हाला तारणार आहे. या आठवड्यात पक्ष्यांना धान्य खाऊ घालणे आणि गरजू व्यक्तींना लाल रंगाच्या वस्तू दान केल्याने तुमच्या नशिबातील अडथळे दूर होतील. ग्रहांच्या या भयानक चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी श्रद्धेचा हात सोडू नका. हे उपाय तुम्हाला केवळ मानसिक शांतताच देणार नाहीत, तर शत्रूंच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्याची शक्तीही प्रदान करतील. या आठवड्यात ग्रहांची ही भयानक चाल आणि नशिबाचे हे वळण तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे हे आता तुमच्या कर्मावर आणि स्वामींच्या कृपेवर अवलंबून आहे. मेषराशी, हे संकेत केवळ भविष्य नाहीत, तर येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना आहे. सावध रहा, कारण तुमच्या जवळचीच व्यक्ती तुमच्या विश्वासाला तडा देऊ शकते. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी दिलेले उपाय मनोभावे करा आणि श्री स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवा. लक्षात ठेवा, सत्य कितीही कडू असले तरी तेच तुम्हाला मुक्त करू शकते. भीती बाळगू नका, पण गाफीलही राहू नका.